की या देहामध्ये आल्यानंतर भगवंताला जवळ कसं केलेलं आहे. बुरुड समाजाचा एक शरण आहे आणि तो भगवंताची एवढी आराधना करायचा, एवढी पूजा करायचा, म्हणजे सुपदृढ्या विनायचा, एवढी दरिद्री त्याच्या घरी आहे, भीषण गरिबी आहे, परंतु कधी सुद्धा भगवंतापुढे हात पसर केले नाही. देवा अरे मला धन दे, संपत्ती दे, ऐश्वर्याला मी भुकेलेलो आहे, नाही. सदैव भगवंताला सखाव मारंग, देवाला कसं जवळ करता येतं हे भक्तांनी पाहिलं पाहिजे. आणि एके दिवशी दुर्ड्या विल्ल्या आणि काहीतरी कामानिमित्त बाहेर गेला आणि आल्यानंतर 4-5 दुर्ड्यांमध्ये हिरे, माणिक, मोती, रत्न पाचू भरलेले आहेत. अशा दुर्ड्या जर कलियुगामध्ये आता जर दिसल्या तर किती आनंद होईल. या कलियुगामध्ये सोन्याच्या दुर्ड्या जर भगवंताने आपल्याला गेल्या गेल्या दिल्या तर किती आनंद होईल. म्हणे बरं झालं देवा, आता काही करायची गरज नाही. पण तो अण्णा बसवण्णांचा शरण म्हणू लागला, भगवंता अरे देवा, तुला तुझ्या दिव्यत्वाचा गर्व झाला असेल, तुला वाटत असेल तू समर्थ आहेस, सर्व काही देणार आहेस, इच्छेले ते इच्छा ज्या मी अंतःकरणातल्या व्यक्त करतोय परिपूर्ण माझं साकडं तू करणार आहेस, तुला असेल. पण तुला या लौकिका करता मी तुझी भक्ती करत नाही, मला तुझी सेवा पाहिजे, तुझा साक्षात्कार पाहिजे. ब्रह्मसुख हे भक्ती सुख आम्ही उपभोगतोय, आम्हाला ब्रह्मसुखाकडे जायचंय, विषय सुखाकडे नाही. यात किंचित हे सोनं जर मी घेतलं आणि घरी गेल्यानंतर या सोन्याने जर मी मोहून गेलो, मायाधीनम जगत सर्वम, तर भगवंता तू का जन्माला घातलंयस, तुझा विसर पडेल आणि नको, मला तुझा विसर नकोय. देवा हे माझ्याकरता सोनं नाही, हे माझ्याकरता दगड आहेत, धोंड आहेत, हे मला नको. कारण माझ्या भक्तीच्या आडवं येणार हे विषय, हे विषयातलं सुख आहे, हे मला नकोय. मला भक्ती सुख हवंय.